जोकर के बारे में। मेरा नाम जोकर। तो रंगमंच के कलाकार ने हमें हंसा हंसा कर रुला दिया। रोज रोज की परेशानी को साला एक झटके में भुला दिया। रंगमंच के कलाकार ने हमें हंसा हंसा कर रुला दिया। रोज रोज की परेशानी को साला एक झटके में भुला दिया। अपने अतरंगी स्वभाव के कारण मैंने उस विदुषक को पूछ लिया, क्यों लगाते हो मुखौटा चेहरे पर, क्यों तुमने खुद को रंग लिया? मेरे अतरंगी स्वभाव के कारण मैंने उस विदुषक को पूछ लिया, क्यों लगाते हो मुखौटा चेहरे पर, क्यों खुद को तूने रंग लिया? हंसकर हमसे बोला उसने, यूं तो मुखौटा लगाते हैं सब। हंसकर हमसे बोला उसने, यूं तो मुखौटा लगाते हैं सब। हर किसी का नजर आता है जब सही हो दिन और सही हो वक्त। जिन्हें कहते हैं हम अपना वही तो दुख पहुंचाते हैं। जिन्हें कहते हैं हम अपना वही तो दुख पहुंचाते हैं। अपना मान के हम बस उन्हीं से धोखा खाते हैं। मुखौटों के आड़ में रहकर हम अपना दर्द छुपाते हैं। रोनी सूरत में हंसी लाकर हम आप सबका दिल बहलाते हैं। आप दर्शक ही हो, माए बाप हमारे। ये रंगमंच है दुनिया हमारी। आप माए बाप ही हो, दुनिया हमारी। ये रंगमंच है दुनिया हमारी। है मेहरबानी की उसने जो हमने ये उसने कला उतारी। आखिर उसे हम छोड़ के जाए कहाँ, क्योंकि हमारे लिए तो जीना यहाँ मरना यहाँ। क्या बात है। ये पोएम थी हिंदी में। अभी कुछ यहाँ पे मराठी लोग भी हैं, तो होप सो एक मराठी पोएम है। थोड़ा माहौल चेंज होगा। थोड़ा सैड सॉन्ग है, सैड पोएम है। एक चाचा थे जो घर जाते हुए एक छोटी लड़की को हमेशा देखते थे, और वो लड़की उनको अच्छी लगती थी, छोटी सी लड़की, प्यारी सी। और एक दिन अचानक उसके साथ में एक घटना हुई, तो उसी घटना के बारे में एक छोटी सी पोएम है मराठी में। पोएम का नाम है काका मला जगायचे रे। काका मला जगायचे रे। आज कोमेजली होती त्यांची मने। काहीतरी घडलंय आयुष्यात अचानकपणे। रडण्याला नव्हत्या सीमा त्यांच्या, अन चिंतित नजरा होत्या धरणीकडे। चिमुकली तशी पार कोड होती ग, जशी गावरान आंब्याची मधाळ फोड होती ग। प्रेमाने जवळ घ्यावी अशी मुरत ती अजोड होती ग। रोज तर येता जाता पाहतो मी तिला, खड्याळ खोडकी सोनुली बाला। कधी प्रेमाने जवळ घ्यायचो, तर कधी चॉकलेटची भेट मोक्याला। पण मध्यंतरी थोडी थकलेली वाटायची। का कुणास थोडी रुसलीच वाटायची। बोलण्यातही थोडा कुंदपणा यायचा, आणि ताप आणि खोकला मध्ये नेहमी दस्तक द्यायचा। पण आज चौकात नाही दिसली ती। वाटलं लवकर असेल निसली ती। कुणी म्हणाले काल दुपारी तिला दवाखान्यात नेलंय, काहीतरी सिरियस होतं म्हणून तिला ऍडमिट केलंय। देह थबकला तेथेच, जसा आत्मा असूनही अचेत। काय करावे समजेना, मती गुंग झालेली, काहीच कसे उमजेना। बेडवर निश्चित पाहिलं मी तिला। कुणी म्हणाले कर्करोग झाले हो तिला।
बेडवर निश्चित पाहिलं मी तिला. कुणी म्हणाले कर्करोग झाले हो तिला. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट पाहिले, म्हणाले फक्त 3 महिने राहिले. शारीरिक त्रासाने ती एकीकडे विवळत होती आणि नियती इकडे वेळेची गणिते मिळत होती. दिवसामागून दिवस असेच जात होते आणि आम्ही तिला होणाऱ्या यातना फक्त पाहत होते. धीर करून तिच्याशी थोडे बोलायचे म्हटले, धीर करून तिच्याशी थोडे बोलायचे म्हटले, पण नेहमीच अश्रूंचे माझ्या डोळ्यांचे नाही फुटले. बोललो बोललो सोनुली सगळं ठीक होईल ग, बघ तू पुन्हा खेळशील, परिस्थिती पुन्हा नीट होईल ग. आर्त स्वरात ती म्हणाली, काका खरंच यातून बाहेर येईल ना ग मी, काका खरंच यातून बाहेर येईल ना रे मी. मला खूप शिकायचंय, हे सुंदर जग पुन्हा पाहिल ना रे मी. मला माझ्या भावांसोबत खेळायचंय, त्यांच्यासोबत दम लागूच तर भांडायचंय. आईच्या कुशीत शिरून निजायचंय, तर बापाचे बोट पकडून गावभर हिंडायचंय. पण मला माहीत आहे माझ्याकडे वेळ फक्त आहे कमी. डॉक्टरांशी बोलणे झाले, ते देत नाहीच कुठली हमी. पण शेवटची एकच इच्छा आहे रे, मला तुझ्या त्या स्वप्नातल्या राजकुमारीसारखं सजायचं. माझी एकच इच्छा आहे रे की मला तुझ्या त्या स्वप्नातल्या राजकुमारीसारखं सजायचंय. बस मायबापांच्या चेहऱ्यावर हसू पाहून, मरुस्तर जगायचंय.